आणि यानंतर विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी। आगामी शैक्षणिक वर्षांपासून राज्यातल्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सभागृहात दिली आहे। आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसईचा पॅटर्न लागू होणार असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं दादा भुसेंनी म्हटलंय। राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने सुद्धा आता मान्यता दिल्याची माहिती मिळते आहे। येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत। वर्षभर आपण त्याची तयारी करणार। जे विद्यार्थी आता दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला जे कोण आहेत त्याला आतापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते अडॉप्ट ते करू शकणार नाहीत आणि विद्यार्थी पण अडॉप्ट करू शकणार नाहीत आणि आपला जो शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना पण त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशिक्षित करावं लागणार आहे।